नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 19 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 20वा अध्याय वाचत आहोत. 20व्या अध्यायाच्या आपल्या 300 पर्यंतच्या ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या ओळी आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. माझे क्षणार्ध अनुसंधान कोटी कल्मषा करी दहन, तेथे रांचा केव्हा कोण, हे स्वयं श्रीकृष्ण बोलिला. ज्याचे अधिकारी माझे धान, सांडोनिया जान, प्रायश्चित सांगतान, लागे दूषण सांगत्यासी. या लागे मुख्यत्वे जाण, इथ अधिकारची प्रमाण, येची विखीचे निरूपण श्रीनारायण सांगत. न प्रेरिता शास्त्रे श्रुती, विषयी स्वाभिवक प्रवृत्ती, तिची करावया निवृत्ती, माझी वेदोक्ती प्रवर्तली. एके विषय त्याजन, करावया आशक्त जन, त्यासी वेद दावी दोष गुण, त्यागावया जाण विषयांसी. हे माता हे सहोदर, येथ करू नये व्याभिचार, हे वेद न बोलता अधिकार, ते यथेष्टाचार विषयांचा. येथवरी स्त्री पुरुष व्यक्ती, तेथवरी कामसक्ती, मी नेमी तो ना वेदोक्ती, ते व्याभिचार प्राप्ती अनिवार. सकळ स्त्रिया सांडून त्याजुनिया इतर वर्ण, सवर्ण स्त्री वरावी आपण, अष्टवर्षा जानने मस्त. तिचे वेदोक्त प्रणिग्रहण, तेथ साक्षी अग्नी आणि ब्राह्मण, इतर स्त्रियांची वाहुनियान, स्वादारागमन विद्युत. या परी म्या सकळ लोक, स्त्री कामे अतिकामुक, स्वदारागमने देख, केले कमुख वेदोक्ती. याची परी म्या अन्न संपर्क, वेदवादी नेमिले लोक, ऐरवी वर्ण संकर, देख होत आवश्यक वेदेविन. तो चुकवावया स्वर्ण संकर, वर्णाश्रमाचा प्रकार, वेद बोलिला साचर, विषय संचार त्यागावया. विषयाची जे प्रवृत्ती, तेची अविद्या बाधव निश्चिती, ते विषयाची अतिनिवृत्ती, ती नाव मुक्ती उद्भवा. करावया विषय निवृत्ती, वेदे घोतीली कर्म प्रवृत्ती, वर्णाश्रमाचार स्थिती, विषयासक्ती छेदक. नित्यनैमित्तिक कर्मतंत्र, नाना गुणदोष प्रकार, वेदे घोतिले स्वाधिकार, विरक्त नर व्हावया. स्वयंकर्मे होय चित्तशुद्धी, तेने वैराग्य उपजे स्त्रीशुद्धी. वैराग्य विषयावस्था छेदी, गुणकार्यक उपाधी रजतम हे. तेव्हा उरे शुद्ध सत्वगुण, तेथे प्रगटे गुरुभजन. गुरुभजनास्तव जान, ज्ञान विज्ञान घररिगे. पूर्ण करिता भगवत भक्ती, हे ते गुरुभजनी अधिकार प्राप्ती. सद्गुरु महिमा सांगू किती, मी अज्ञावर्ती गुरुचा. गुरु ज्यावरी अनुग्रह करी, त्यासी मी भगवंत उद्धरी. आदरे आऊनिया शरी, नैज ऐश्वर्यावरी बैसवी. गुरु परमात्मा प्रेषू, ऐसा जयाचा विश्वासू. त्यांचा केला मी ऋषिकेशू, जो जगदीशू जगाचा. जेथ मी अंकित झालो आपण, तीथ समाधीची ज्ञान विज्ञान. ओळंगे गुरुभक्ताचे अंगण, तेथ केवा कोण सिद्धीचा. त्या गुरुचे करुणी हेळन, जो करी माझे भजन. तेने विखेची मिष्टान्न, मज भोजन घातले. तोंडी घास डोई टोला, ऐसा भजनार्थ तो झाला. तो जान सर्वस्वे नागवला, वैर्या फलापनची.
एथवरी गुरुचे महिमान माझे निवेदे गोतिले जान करोनी विषय निर्दळन स्वाधिकारे जन तरावया या लागी जासी जो अधिकार तो तेने नुलंघावा अनुमात्र हा वेदे केला निज निर्धार स्वकर्मे नर तरावया तरी मनशी कर्मची पावन ते हेही सर्वथा न घडे आपण सर्वथा न घडे जाण स्वाधिकारे विन कर्माचरण ते अधिक अति दारुण बाधक संन्यासी करी गृहस्थ धर्म ते त्यासी ओढवले अकर्म गृहस्थ करी कर पात्र कर्म तोची धर्म तयासी हितासी ओखद घेता जाण त्याचे चुकली अनुपान तेची अन्यथा होय आपण पिढी दारुण मरणांत तेचे अनधिकारी करिता कर्म तेची बाधक होय परम हे वेदे जाणोनी अवरम स्वधर्म सुगम निमिले स्वाधिकारी स्वधर्मनिष्ठा हाची पुरुषाचा गुण मोठा तेने फिटे गुणकर्म मळकटा प्रिय वैकुंठा तो होय वेदे बोलिला तो गुण तो अंगीकारावा आपण वेदे ठेविले त्यासी दूषण ते सर्वथा जाण त्या जावे हेची गुणदोष लक्षण करिता वेद विवंचन गुंतले गाती सज्ञान माझे कृपेविन वेदार्थ न कळे निषेध मुखे करिता त्यागू वेद त्यागवी विषय संगू हे वर्म जाणूनी जो सांगू हो तो होय निसंगू महायोगी उद्धवा हे वेद तत्व सार तुझ म्या सांगितले साचार ज्याला गीषणता ती सुरनर स्वर ऋषीश्वर तपस्वी परी माझे कृपेविन सर्वथा हे न कोणाची हाता ते तुझ म्या सांगितले आता तुझे हितार्था निजगुह्य मागे म्या केले निरूपण गुणदोष देखणे तो दोष जाण त्याचेही विशद विवेचन तुझ मी संपूर्ण सांगितले परांचा देखावा दोष गुण हे नाही माझे वेद वचन दोष त्याजोनी आपण घ्यावा गुण हा वेदार्थ त्याजोनी परावे दोष गुण स्वय गुण घ्यावा आपण हेही माझे कृपेविन नव्हे जाण उद्धवा न देखोनी परांचे दोष गुण स्वय होई जे ब्रह्मसंपन्न मनशी ऐशी कृपा परिपूर्ण केवी आपण लाहिजे तेची विखीचे निरूपण कृपेने सांगता आहे श्रीकृष्ण माझे कृपेचे आयतन उद्धवा जाण मद्भक्ती माझे कथेचे निश्रवणे उठी संसाराचे धरणे ऐसा विश्वासू धरिला जाणे जीवे प्राणे निश्चिती मने अर्धोदकी प्राणांती जे हरिकथा आठवे चित्ती ते उठे जन्म मरण पंक्ती थवरी भक्ती मतकथेची ऐशिया भावार्थाचे की स्थिती अनिवार उपजे विरक्ती नावडे कर्माची प्रवृत्ती विषयासक्ती नावडे इतर कथा वदती नावडे लौकिकांची प्रीती परी निशेष त्यागा प्रती सामर्थ्य शक्ती जानाही तेने अनन्य भावे जाण अत्यादरे करावे भजन एची विखीचे निरूपण स्वमुखे श्रीकृष्ण सांगत
त्यागावया नाही सामर्थ्य शक्ती, त्यासी विषय भोग जेव्हा येती, ते भोगी ऐशी आरती, जेवी शृंगारीती सुळी द्यावया. त्यासी केले साखर चौखटी, दूध तूप लाविता ओठी, शूळ भरेल या भोगापाठी, तो धाक पोटी दुखदुखी. तेवी विषय भोगिता जाण, पुढे निरय अति दारुण, मज का विसरला नारायण मधुसूदन माधवा. मी पडिलो विषय बंदिका खानी, वेगी पावे गरुडा वळंघोनी, कृपाळू चक्रपाणी मजला गोनी सोडवी. विषय महाग्रहाचे तोंडी, मी सापडलो बडीश पिंडी, गजेंद्राचे परी तातडी, घाली उडी मज लागे. धाव पावगा गोविंदा, निवारी माझी विषय बाधा, उपेक्षू नको मुकुंदा, घेऊन गदा धाव वेगी. तू अडलियांचा सहकारी, भक्त कज कैवरी, मज बुडता विषय सागरी, ते वेगे उद्धरी गोविंदा. मी पडिलो विषय सागरी, बुडविलो कामलोभ लहरी, क्रोधे विसचिलो भारी, अभिमान सुसरी गिळिलो. तू दीन दयाळा श्रीहरी, हे आपुले बिरुद साचकरी, मज दिनाचे उद्धरी, निजबोधकारी धरुनिया. हे विषय बाधा अतिगहन, कापान पवे जनार्दन, येणे हट्टहासे जाण, करी स्मरण हरीचे. न सुटे विषय वज्रमिठी, पडिले कामदंष्ट्राची पोटी, काही केली न सुटे मिठी, आता जगजेठी धाव वेगी. ऐसा निज भक्ताचा धावा, क्षणही मजन सहावी उद्धवा, माझी कृपा होय तेव्हा पूर्ण स्वभावता अनुतापे. उद्धवा जेथ अनुताप नाही, तेथ माझी कृपा नव्हे कही. ओ कृपेचे वर्म हेच पाही, जय अनुताप देही अनिवार. माझे कृपे विन निश्चिती, कदा नुपजे माझी भक्ती, माझी झाली कृपा प्राप्ती. अनन्य भक्ती तो करी, माझे कृपेचे लक्षण, प्राप्त विषय भोगिता जाण, न तुटे माझे अनन्य भजन, पूर्ण कृपा जाय या नाव. मग चढत्या वाढत्या प्रीती, ही नीच नवी करी माझी भक्ती. देह गेह स्त्री पुत्र संपत्ती, वेची माझे प्रीती धनधान्य. माझे भक्ती लागी आपण, सर्वस्व वेची हे नवल कोण. स्वयंवंची ना जीव प्राण, ऐसे अनन्य भजन सर्वदा. माझ्या भजनाची अतिप्रीती, स्मरण न सांडी अहोराती. माझा विसर न पडे चित्ती, त्याची फळप्राप्ती हरी सांगे. माझी जे का निज भक्ती, मागा सांगितली तुझ प्रती. त्या हातवटी या मी श्रीपती, यजिलो अतिप्रीती वारंवार. पळ क्षण क्षण, माझे न विसरत स्मरण. करीती अनन्य भजन, मदर्पण ते मीची. दिवस दिवसा सोडोडी, अनिवार प्रीती वाढेवा गाडी. लागता निच नवी गोडी, भजनाची आवडी पुन पुन. केलीची भक्ती करिता, उबगून ये सर्वथा. अधिक वर्ष वाटे चित्ता, उल्हासता भजनी. मज आखळूनी आपले मनी होनी प्रीती भजनी. तेथ सगळं काम सांग जाती नासुनी, ते विका तरळी खादत.
जेविका केसरी देखोनी मदगजा होय भंगनी तेवी काम जाती हृदय होनी मी चक्रपाणी प्रगटल्या मी प्रगटलो ऐसे म्हणता लाज लागे या वचनार्था मज विनसा ठाव नाही रीता प्रगटलो आता म्हणे कोण उद्धवा जाण तत्वता मी सदा हृदयी वसता भक्ताची भ्रांती जाता मी स्वभावता प्रगटची भक्ती करोनी माझी भक्ती नशिली गा निज भ्रांती तेथ स्वयंभ मी श्रीपती सहजची प्रगटची ती हृदयी प्रगटल्या पुढे भक्तासी अलभ्य लाभ जोडे पिटे संसाराचे साकडे ऐक पापा फाडो वाडे सांगेन उद्धवा मी ज्याची हृदय भेटे तो मी हृदया माझी न संटे सर्वात्मा सर्व रूपी प्रगटे नवे धाकुटे स्वरूप माझे ऐसा मी प्रगटलिया पाठी संसारूपी न पडे दिठी मावळे गुणेची भेद त्रिपुटी फळे उठाउठी भवभय लागता सूर्याचे किरण गृताचे नासे कठीणपण देवी मी प्रगटल्या नारायण न फोडिता जान लिंग देह नाशे धुई दाटली चौकडे ते चंदवाते तत्काळ उडे देवी माझ्या स्वप्रकाशा पुढे वासनेचे उपडे समूळ जाळ समूळ उपडिता वासनेसी संशय जीवे भावेसी तीथ क्षयो झाला क्रमासी जेवी रविनाशी अंधारे तेवी गुण नासती स्वकारेसी विद्या नासे अज्ञानायसी जीवनासे शिवपनेसी चिद्द ग्रंथीसी अहंकारू तेथ संहंसाची बोळवण न करीताची जाहली ध्यान भेने पळाले स्मरण पडले शुद्ध शून्य संसारा या परी भक्ती योगे गहन माझे करुणिया भजन भक्त पावले समाधान ऐशेनी जान निज भजने एव भक्ती ज्ञान कर्मयोग या तिही योगाचा विभाग ते तूच म्या सांगितला सांग हे वर्म सांग मज प्राप्ती तेथ विशेषे माझी भक्ती न पाहे साह्य जगाती नवे आणि कासी पंगिस्ती साधी मज प्राप्ती अंगो अंगी तेत न करिता माझे भजन सर्वथा अनुपजे माझे ज्ञान कर्म न करिता मदर्पण तेची जाण कर्म याला की मुख्य ते जे निज ज्ञान ते अपेक्षी माझे भजन तेथ कर्म बापडे रंक जाण भजने विहीन सरेना एव ध्यान कर्मे परमार्थी माझी भक्तिस्तव होती संसार सरती भक्तीची निज व्याख्याती निज ख्याती एक तुझ प्रती सांगेन करू नेने कर्माचरण न साधिता वैराग्य ज्ञान भावे करिता माझे भजन माझ्या स्वरूपी न ठेवूनी तेथ ज्ञान कर्मादिके जाण मुख्य वैराग्य ही आपण मदभक्तीसी केवी लोशन मदभक्ती ती लोटांगण चरणा शरण पेयेती जेथ ज्ञान कर्मादी जाण मुख्य वैराग्य ही आपण मनभक्ती सी ती लोटांगण चरणा शरण पेयती शरण येणे हे कायशी गोठी
केवळ जन्म ती भक्तीच्या पोटी. मग आणलडे वाळे घालून मिठी स्वानंदाची गोमटी मागती गोडी. एव भक्ती आपली अंकी जान करी ज्ञानदिकांचे लालन. परमानंद पाजनी पूर्ण करिता पालन निजांगे. ते आतुडल्या माझी भक्ती ज्ञानादिके कामारी होती. तिची विखीची उपपत्ती स्वये श्रीपती सांगत. जे पाविजे स्वधर्म कर्मादरे. जे पाविजे निर्बंध व तपाचारे. जे सांख्य ज्ञान विचारे पाविजे निर्धारे ते वस्तू. जे पाहिजे विष त्यागे ते पाविजे अष्टांग योगे. ते वातावून परनाशन भोगे. जे धन प्रसंगे पाविजे. जे साधे वेदाध्ययने. जे साधे सत्यवचने. जे साधे अनेकी साधने ते मद्भजने पाविजे. हे न शोषिता साधन साकडे नुलंघिता गिरिकपाटकडे. हे सकळ फळे ती दरामुळे. जे माझे आतुडे निज भक्ती उद्वा तू मनसी जाण. ऐशी ते मन तुझी भक्ती कोण. ब्राह्मण भावे जे गुरुभजन मानसी जाण ऐशी ते भक्तीचा पूर्ण महाप्रतापू. सद्गुरु भजना प्ररती साधकाची नाही प्राप्ती. मी भगवंत करी गुरुभक्ती इतरांचा किती पवाडू. मी सद्गुरु चैनी धर्मे पावलो एवढी महिमे. त्या सद्गुरूचे गुण गरिमे कोणये उपमावे. जे गुरु ब्रह्म भेद भक्त उचटे अनुमात्र वंचित. ते वैकुंठादी समस्त मी त्यासी देत स्वर्गापवर्ण. हेही बोलता अत्यंत थोडी मी त्यांच्या भजन सुरवाडे. बोललो गावाडे कोडे त्या मागे पुढे सदा तिष्ठे. मद्भक्त वैराग्ये अतिगाडे ते मागतील हे कदा न घडे. तेही लक्षण तुझ पुढे अतिनिवाडे सांगेन.